राज्याची आर्थिक स्थिती बिघडली, लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत लवकरच 1500 वरून 500 रुपये होणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार निधी देत नाही, शिंदेंची शहांकडे तक्रार, संजय राऊतांचा दावा। राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे अजितदादाही सध्या चिंतेत, राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंकडून मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर, मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती, सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण हत्या प्रकरणात वरून वैभव नाईकांचं वक्तव्य, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा वैभव नाईकांचा खळबळजनक आरोप। पंतप्रधान मोदींसाठी रामपाल कश्यप हे गेल्या 14 वर्षांपासून अनवाणी, तर पंतप्रधानांनी प्रत्यक्ष भेटून कश्यप यांना दिली पादत्राणं। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणारा आरोपी गुजरातच्या वडोदरामधील रहिवाशी, चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांची आरोपीला नोटीस। मेहुल चोक्सीला भारतात आणण्यात अडचण येण्याची शक्यता, कारण चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबलचक असल्याचं कायदे तज्ज्ञांचं मत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।